6:30 वाजलेले आहेत संध्याकाळचे. एक चहा मगाशी 5 वाजता प्यायलेला आहे, काकांनी परत करून ठेवलेला आहे. हा बघा, तर आता चहा हा प्यायलाच पाहिजे. चहा आहे तो एनर्जी ड्रिंक आहे, तुम्ही ते कधी पण पिऊ शकता. कंटाळायला आला तरच चहा प्यावा असं काही नाही आहे. समोर चहा केलेला आहे आणि ते तुमचं आवडीचं पेय आहे, तर तुम्ही ते पिऊ शकता आणि प्यावेच. चहाला नाही म्हणू नये. चला असू दे. तर मला की नाही आत्ता तुमच्याशी ना, थांबा, लाईट असा का झाला? झाला का लाईट? बरं असू दे, घ्या. तर तुमच्याशी मला ना एक बोलायचं बरं का. अगदी म्हणजे एक इन्सिडंट, आत्ताच एक इन्सिडंट झाला बरं का, छोटासा. आणि मग मला असं वाटलं की याबद्दल आपण बोललं पाहिजे. म्हणजे काही वेळेला कसं होतं माहिती आहे का, आपल्या हातून काही वेळेला असं चुकून काहीतरी होऊन जातं. चुकून म्हणजे मुद्दाम काय कोण करत नाही, चुकून होतं असं. आणि मग चुकून झाल्यानंतर मग आपल्याला राग येतो, चीड येते. काही वेळेला आपल्या म्हणजे कसं त्या क्षणाला ज्या व्यक्तीकडनं झालेलं असतं त्या व्यक्तीबद्दल भरपूर राग येतो. तर काही लोकांना की नाही आपली चूक मान्य होते आणि काही लोकांना अजिबात चूक मान्य करायची इच्छाच नसते. हे करून असतात. लहान मुलं नाही का चूक कुठं मान्य करतात. आजकाल ते एक बरं आहे, शाळेमध्ये थँक्स आणि सॉरी म्हणायला शिकवतात. पण तसं तुम्ही बघितलं तर समजा एखादी गोष्ट झाली की दरवाजात बोट चिमटलं की सॉरी माझ्या लक्षात नाही असं म्हणायच्या ऐवजी लक्ष कुठं होतं म्हणून चूक करणारी व्यक्तीच पुन्हा दुसऱ्याला ओरडते. बऱ्याच वेळेला काहीतरी खाली सांडलेलं असतं आणि त्याच्यावरून दुसरी व्यक्ती घसरते, तर लोक तिला हसतात घसरल्यावर. पण ज्यानं ते आता तुम्हाला माहिती आहे की जाताना येताना पाणी पडलेलं असतं, आपण ओरडत असतो पाणी पडतंय, घसराल. तरीसुद्धा जर का कोणी असे हात झटकले आणि पाणी पडलं आणि त्यावर दुसरं घसरलं तर राग येणार का नाही येणार? का असं म्हणायचं तुम्ही बघून चालायला नको होतं का? पाणी पडलंय, ते पाणी पडल्यावर फरशीवर घसरतंच. आता तुम्हाला सांगते, घरोघरी त्या टाईल्स सगळ्या घसरड्या आहेत. जरा जरी तुम्ही असा हात धुतलाय आणि हाताचे असे हे थेंब पडले, कारण आपण असं करतो ना पुसायच्या आधी, त्यावेळेला त्या थेंबावरून घसरलो तर काय खरं नाही. की जाईल तिथं जेव्हा आपण बाहेर जाऊ, घरातनं बाहेर पडला की कोणाचा तरी हात हे आहेच, पाय फ्रॅक्चर आहेच. आणि म्हणून मला असं वाटलं की नाही बाबा, ज्याची चूक असते त्यानं कमीत कमी सॉरी तर म्हणायला नको. अगदी सहज तुम्हाला सांगते, लहान मुलं कशी केळ्याच्या सालीवरनं कोणतरी पडलं की हॅ करून असतात, पण ज्यानं टाकलं तो सॉरी म्हणतो का? नाही म्हणत ना. हो सॉरी, माझ्या लक्षात नाही, मग मी उगाचच टाकलं इथं, एवढं जरी म्हटलं तरी पुष्कळ आहे. पण नाही, कोणीही चूक मान्य करत नाही स्वतःची. उलट ज्याला त्रास होतो ना त्यालाच म्हणतात तुझी चूक तुला कळलं नाही. तर मला असं वाटतं की नाही, ही सवय प्रत्येक व्यक्तीला पाहिजे. अगदी तुम्हाला साधी गोष्ट सांगते, आत्ता सहजच आता हे जाणार होते आमच्यात बाहेर बरं का, बाहेर जाणार होते. मग मी पहिला चहा मी चहा केला आणि नेहमी कशी करते मी त्यांना द्यायला बाहेर जायला तिकडे जाते. ते बसलेले असतात ना टी व्ही समोर वगैरे, तर मी आपलं उठून जाते. तर त्यांनी त्यांच्या काय लक्षात आलं नाही, मी आपलं घेऊन पटकन वळल्या आणि तो कप घेऊन असा जायला लागले. आणि त्यांना काय वाटलं की आता आपल्याला उठायचंच आहे तर उठूया आणि आपलं आपण उठून चहा घेऊया असं त्यांना म्हटलं. म्हणून ते पटकन आले आणि तो चहा असा हिंदकळला बरं का. असं मी झटकन आले, चहा हिंदकळला थोडासा त्यांच्या कपड्यावर पडला. ते काय विशेष नाही, सोडा, ते काय पाणी घातल्यावर निघून जातं. खरं तर मी पण अशी झरकन वळले होते, ते पण पटकन आले होते, चूक कुणाचीच नव्हती. पण तरी त्रास त्यांना झाला होता. दुसरी गोष्ट, त्यांच्या जरासा पायावरती, चहा गरम बाबा, तो पायावर पडला. थोडासा पडल्यावर ते नाही म्हटलं तरी थोडं तरी माणसाला भाजणारच की. मी म्हटलं भाजलं का? नाही फारसं नाही म्हणजे थोडं का होईना भाजलंच. मी म्हटलं सॉरी, हो सॉरी, माझं काय, मी तुम्हाला द्यायला यायला लागले होते, मी तुम्हाला द्यायला.
एवढ्या वेळा मी म्हटलं, ते पण म्हटले अगं नाही ते काय मी तिथे चहा घ्यायला आलो, मला असं वाटलं की आता चहा घ्यावा टेबलवर बसून, माझं काम झालं होतं म्हणून मी यायला आलो. मी म्हटलं अहो तुम्ही नेहमी तिथं बसतात, ते कशाला उठून आला? ते म्हटलं अगं पण माझं काम झालं म्हणून मी आलो. म्हणजे खरं तर तुम्हाला सांगते दोघांचाही हेतू चांगला, सगळं चांगलं, पण हे असं पटकन झालं. मी 100 वेळा म्हटलं सॉरी हो सॉरी, मी काही मुद्दाम नाही केलं. ते म्हटले नाही मला पण काही झालं नाही, पण तो गरम चहा पडला होता, कपडे भिजले, बाद झाले, खराब झाले, त्याला ते काही महत्त्वाचं नाही, पण गरम चहा पायावर पडला होता. जर का जास्त पडला असता, भाजलं असतं तर कसं झालं असतं? चुकून झाली तरी ती चूकच आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे, होय की नाही? तर तुम्हाला मला असं वाटलं की नाही माझ्या हातून ती चूक झाली, चुकून झालेली चूक होती ती. चुकून म्हणजे ह्याला म्हणतात आपण अपघात म्हणतो, ॲक्सिडेंट म्हणतो, होता तो खूप क्षुल्लक होता, पण मला ते फार गिल्ट फील झालं बरं का. ते म्हणलं नाही त्याला काय, ते त्यातनं बाहेर पडून घेतली. पण मला तर असं वाटलं की नाही यावर मी व्हिडिओ केला पाहिजे. आणि हे सगळं झालं, हा मी विचार करतेय तोपर्यंत एक व्हिडिओ मला आला, यूट्यूबचा एक व्हिडिओ. अतिशय काय म्हणतात ना त्याला, ती अशी प्रसिद्ध जोडी आहे. आणि ती त्यामध्ये बायको पुढं बसली होती कारमध्ये, नवरा मागं बसला होता आणि नवऱ्यानं पाणी मागितलं प्यायला. बायकोनं स्वतः पाणी प्यायली पुढे कारमध्ये, ड्रायव्हरच्या शेजारी ती बसली होती. पुढे तिनं ते पाणी प्यायलं आणि तिनं असं ते मागं दिलं. बरं ते पाणी प्यायल्यावर मागं दिलं तर ते साधी गोष्ट आहे ना, तिनं ते खरं बुच घालून द्यायला पाहिजे. तिनं ते असं मागं दिलं, काहीतरी ती गाडी हिंदकळली असेल, ते सगळं पाणी त्याच्या नवीन म्हणजे ते बाहेर निघाले होते नवरा बायको, त्याच्या सगळ्या पॅन्टवर पडलं आणि तो म्हटलं अगं तू काय माझ्या अंगावर पाणी पडायला लागली, तू काय करायला लागलीस? तर ती म्हणली अरे मी पाणी प्यायला म्हणून मी तुला पाणी द्यायला लागले. तो म्हणला मी कुठं पाणी मागितलं होतं, पण तू का मला पाणी द्यायला लागलीस? तो इतका भयंकर चिडला, कारण की ते एका फंक्शनला निघाले होते, त्याची पॅन्ट पूर्ण खराब झाली, साध्या पाण्यानंच ओली किच्च झाली हो ती पूर्ण, आणि अशी विशिष्ट चुकीच्या ठिकाणी मांडी, कंबर, हे सगळं पुढचं सगळंच भिजलं. आणि असा त्याला राग आला प्रचंड, आणि ती आपली करून एवढी जोरात हसायला लागली. 40-45ची बाई ती. नवऱ्याला की तू आता काय कर, ती पॅन्ट काढ आणि कारमध्ये अशी वाळत घाल, नाहीतरी कुणाला काय दिसणार आहे असं ती म्हटली बरं का. तर नाहीतर तू असं कर, तू खिडकी उघडतो का? म्हणला खिडकी उघडली तरी ती कशी वाळणार, आपल्याला कार्यक्रमाला जायचंय तर ती कशी वाळणार? म्हणजे त्याला इतका राग आला, वाईट वाटलं त्याला. आणि तिनं सॉरी एकदा पण म्हटली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय झालं माहिती का, ती अशी हसत होती. म्हणली मग त्या ड्रायव्हरला विचारलं आपण कार्यक्रमाला जायचं का नाही, काय करायचं, कॅन्सल करायचं का? तर ती म्हणली नाही कॅन्सल का कशाला करायचं, जायचं की त्यात काय एवढं मोठं वाळेल की, आपण तिथे पोहोचेपर्यंत वाळेल की, ते म्हणली. आणि एवढी ती हसली, नवऱ्याच्या चेहऱ्यावरती दिसत होता तो अपमान होता, इन्सल्ट होता. आणि तिला कुठंही असं वाटतं. ती म्हणली मी काय तुला पाणी द्यायला गेले? तो म्हणला मला पाणी द्यायची गरज काय होती, बरं द्यायचं होतं तर बुच लावायचं होतं ना. ती म्हणली मी पाणी प्यायले, तुलाही ते तसंच मी दिलं, पण ते असं वाकडं कधी झालं मला कळलं नाही. पण त्या ह्याच्यावरती तो सगळा मे बी ॲक्सिडेंट असेल, मग तो एवढंच म्हणला ही लापरवाही आहे आणि बेजबाबदारपणा आहे तुझा. ही जरी चूक असली तरी लापरवाही आणि बेजबाबदारपणा आहे तुझा, हे तो तिला बोलला. आणि तिचं हसणं काही कमी होत नव्हतं. तर मला फक्त एवढंच वाटलं की त्या ठिकाणी तिनं म्हणायला होतं सॉरी आपण असं करूया, इथं आता लगेचच पॅन्ट एक विकत घेऊया, आपण दुसरी पॅन्ट विकत घेऊ आणि जाऊ, काय एवढं मोठंसं. ही तर रोजची लोक लाखो रुपये खर्च करत असतात. ही लोक लाखो रोजचे खर्च यांचे, नाश्ता बाहेरून, जेवण बाहेरून, चहा कॉफी बाहेर जायचं, मनात आलं की कॉफी प्यायला बाहेर जायचं. अखंड ही लोक असलंच काहीतरी रोजच्या व्हिडिओजमध्ये दाखवत असतात, म्हणजे रोज हेच उद्योग करत असतात. तर एक सहज रस्त्यावर एखाद्या मॉलमध्ये जाऊन राहू दे घे काय त्याच्यात एवढं मोठं, आपण जाऊन एक नवीन पॅन्ट घेऊया आणि पॅन्ट घालून जाऊया, हे साधं ती म्हणू शकत होती ना, त्यानिमित्ताने पॅन्ट मिळाली हे म्हणू शकत होती. तर ती तसं नाही म्हणली, तू ती पॅन्ट काढ, त्या ह्याला काचेवर घाल, वाऱ्याला घाल, ती वाळेल, तुला कोण आतमध्ये बघणार आहे वगैरे असं ती बोलत होती. आणि मला ते अजिबात तो प्रकारच मला आवडला नाही.
बऱ्याच वेळेला काहींना असं असतं, खरं तर ती तशी नाही आहे, म्हणजे ती स्वतःसुद्धा तशी खूप सेन्सिटिव्ह आहे, दोघं एकमेकांना खूप केअर करतात, रिस्पेक्ट देतात, पण तरीसुद्धा हा प्रसंग असा झाला की त्यामध्ये ती शेवटपर्यंत सॉरी म्हणली नाही, निर्लज्जासारखी हसत राहिली आणि त्याला असं ते इन्सल्टिंग होत होतं, त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. पण व्हिडिओसुद्धा त्यांनी चालूच ठेवला होता. कदाचित हा प्रँकसुद्धा असेल, पण नव्हता, तो प्रँक नव्हता, चुकून झालं होतं ते. तर ठीक आहे, असू दे. यावर तो ड्रायव्हर जो होता त्यांच्या गाडीचा, तो ख्या हसत होता, डोक्याला हात मारून घेत होता, म्हणजे तो किती इन्सल्टिंग वागत होता, ड्रायव्हर स्वतःसुद्धा. तर मला ते काही आवडलं नाही आणि त्यामुळे मला हा विषय सुचला की नाही, जर का चुकून न कळतसुद्धा आपल्या हातून काहीतरी एखादी घटना अशी घडली असेल तरी आपण सॉरी 100 वेळा म्हणून घ्या, काही बिघडत नाही सॉरी म्हटल्यामुळं. आणि आपली चूक कबूल करायला त्यात कसला कमीपणा वाटतो हो. चुका तर ह्या आयुष्यात माणसाच्या हातनं होतच असतात, सातत्याने होत असतात. चूक ही आपण कबूल केली पाहिजे आणि त्यातनं चूक कबूल केल्यावर असं होत नाही की त्यावेळेला जी घटना घडलेली आहे ती घटनाची पूर्ण माफी मिळते असं नाही आहे, पण चूक कबूल करणं हे सुद्धा खूप मोठेपणाचं आहे आणि ती केली पाहिजे. ॲटलिस्ट समोरच्या व्यक्तीचा राग थोडासा कमी होतो किंवा अपमान झाला असेल तर त्याची ती थोडीशी अपमानाची भावना, दुःखाची भावना जराशी कमी होते. पण सॉरी म्हणायला शिकलं पाहिजे असं मला फार फार वाटलं बरं का आज. आणि एकदा मी तुम्हाला असंच झालं होतं माझं, आम्ही असंच बाहेर निघालो होतो आणि काय झालं, आम्ही एका कार्यक्रमामध्ये गेलो त्या ठिकाणी आणि तिथे कार्यक्रमामध्ये आम्ही बसलो होतो, जेवणं वगैरे सगळी झाली, तिथं कॉफी होती, कॉफी आम्ही घेतली आणि ती कॉफी कुणाचा तरी धक्का लागून माझ्या सगळ्या चांगल्या साडीवरती पडली. छान मी तयार झालेली, सगळं मस्त होतो आणि अजूनही आमचा फोटो राहिला होता, तर ती सगळी कॉफी माझ्या अंगावर पडली. तर ते एक पोरगं जात होतं, त्याला त्याच्या हातनं झालं होतं, तो म्हणला सॉरी आंटी सॉरी. म्हटलं असू दे, जाऊ दे, चल. मग मी म्हटलं पाणी कुठे आहे इथं, मग जाऊन तिथे पाणी लावलं सगळं असं, पण ते खूपच भिजलं सगळं बरं का, खूपच भिजलं. मग तिथेच ते पंखे असतात की त्याच्यावर जरा जाऊन असं केलं आणि मी काय केलं, हा जो पदर असतो ना तो असा वन टच केला आणि फोटोला मी जाऊन उभी राहिली. मग आणि फोटोला सुद्धा उभी राहताना फारसा पदर येणार नाही अशी या बाजूला उभी राहिली, त्यामुळे फोटो पण छानच आला, तो काही कळलं नाही त्याच्यामध्ये. आणि साडी भिजलेली पण त्याच्यामध्ये फारशी कळली नाही, कारण की ती आज कलरफुल साड्या असतात जरी काठीच्या वगैरे, त्यामुळे त्याच्यात ती काही लक्षात आली नाही, रात्रीची वेळ होती. पण खरं तर चांगल्या साडीवर कॉफी सांडली होती, खरं तर चिडायला पाहिजे होतं, पण नाही, थोडासा म्हणजे स्वभाव पण असतो की माणूस एखादी वस्तू आपल्याला असं वाटतं की अरे माझी ही वस्तू खराब झाली, काही नाही, वस्तू परत येतात, पण तुम्ही इतकं पण चिडायचं नसतं. आणि मी त्यावेळेला चिडले असते तर मग त्या संपूर्ण तिथल्या ग्रुपमध्ये तो असा एक वेगळाच विषय झाला असता, किंवा मग असं सांडलं चिडाचिडी, मग त्या मुलाला ओरडणं, बघायला येत नाही का वगैरे, त्याचाही मूड गेला असता. तर बरं, तोही काय असा छोटा नव्हता हो मुलगा, पण ठीक आहे, तो सगळाच प्रसंग सावरून गेला. नंतर जाताना तो परत म्हणला, आंटी जी आपको तकलीफ हुई मेरी वजह से. म्हटलं नाही, ऐसा कुछ नहीं हुआ, ठीक है, ऐसा होता ही है. मग ठीक, म्हणजे मलाही त्याबद्दल नंतर मी घरी आल्यावर बघितलं काय विशेष झालं नव्हतं, घरी येईपर्यंत सगळं वाढलं होतं आणि त्याचा डागसुद्धा पडला नव्हता. पण त्या ठिकाणी जर का मी माझा पेशन्स घालवला असता तर नक्कीच काहीतरी सीन क्रिएट झाला असता आणि त्या मुलाचा सुद्धा इन्सल्ट झाला असता ना. आणि जे घडलं आहे ते सगळ्यांना कळलं असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तो वन टच पदर घेतला आणि मस्तपैकी अशी गेले तर उलट सगळ्यांनी काय मस्त दिसतेय साडी, छान दिसतंय हो पदर, तुम्ही मस्त कॅरी केलाय. उलट माझं कौतुकच झालं त्या ठिकाणी, मला नाही बाई कॅरी करता येत, आम्हाला ते पदर लावावेच लागतात, पायात येतात वगैरे असं सगळ्यांनी मला म्हणून दाखवलं. त्या वन टच पदरचा असा सोडलेला पदर एक साईडला असा, त्याचंच कौतुक झालं. अशा गमती जमती होत असतात, पण असं आहे बघा हे सगळं असं. तर मला हे मुद्दाम बोलायचं होतं, आपल्या हातूनही काही वेळेला होत असतं, आपल्या बाबतीतही काही वेळेला होत असतं, तर ह्याचा सीन करू नका, कारण ती एक क्षणिक गोष्ट असते. काही वेळेला मोठ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये, मोठ्यासुद्धा प्रसंग आयुष्यामध्ये असे होतात की अगदी नाही म्हटलं तरी खूप अपमान होत असतो. एखाद्या वेळेला एखाद्या कार्यक्रमाला तुम्हाला बोलवत नाही कोणीतरी आणि मग आपण ते म्हणतो की मला बोलवलं नाही.
पण त्याच्याऐवजी आपण असं म्हणू शकतो की नाही नाही काही नाही, विसरलं असेल किंवा आम्ही नसू ना त्यावेळेला घरात, असं आपण म्हणू शकतो आणि सोडून देऊ शकतो. कारण की एखाद्या गोष्टीचा सीन क्रिएट करायचा आणि तो खूप मोठा काय म्हणतात त्याला महत्त्व द्यायचं आपल्या आयुष्यात की नाही, हे आपण ठरवलं पाहिजे. आणि मला असं वाटतं कुठल्याच गोष्टीला ह्या आयुष्यात अजिबात महत्त्व नाही आहे. सारखा काळ पुढे जात असतो, नवनवीन घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. आपण तिथेच स्टकअप होऊन थांबायचं नसतं. कारण की तुम्हाला मी नेहमी म्हणत असते, अंधारानंतर दिवस येणार आहे, दिवसानंतर रात्र येणार आहे. हे कधीही चक्र थांबणार नाही आहे. भरती ओहोटी चालूच राहणार आहे आयुष्यामध्ये. सुखदुःख येत राहणार आहेत. तर आपण असं सुखालाही कवटाळून बसू शकत नाही, जाऊ नको. आणि दुःख पण आपल्याला कवटाळून बसत नाही की नाही मी जाणार नाही, मी तुलाच धरून बसणार, असंही नसतं कधी. तर असे हे छोटे छोटे प्रसंग असतात, यातनं आपण शिकत असतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कळत नकळत जरी आपल्या हातून काही चूक झाली तर सॉरी म्हणायला अजिबात विसरू नका. आणि कुणाकडनं ती घटना घडली तर त्याला फार मोठा असा बाऊ करू नका, इश्यू करू नका. बघा तुम्हाला कसं वाटतं.